मंडळी, जय गजानन, तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। फाल्गुन पौर्णिमेला आपण होळी साजरी करत असतो आणि या होळीला हुताशनी पौर्णिमा देखील म्हणतात। तर हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळी 13 तारखेला आहे आणि 13 तारखेला होलिका दहन आपण संध्याकाळी करत असतो। म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी होलिका दहन हे केले जाते आणि दुसऱ्या दिवशी शिमगा म्हणजेच रंगपंचमी साजरी केली जाते। पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे। पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी उपाय केले जातात, लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय केले जातात। परंतु होळीची जी पौर्णिमा आहे त्या दिवशी तांत्रिक उपाय देखील केले जातात। आपण जसं सकारात्मक उपाय म्हणू शकतो किंवा सकारात्मक पूजा आपण म्हणतो, तसंच नकारात्मक पूजा देखील केली जाते। म्हणजे एक प्रकारे तांत्रिक उपाय देखील या दिवशी केले जातात। तर या दिवशी आवर्जून एक पदार्थ आपल्याला खायचा, वर्ज करायचा आहे। तो कुठला, त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल। तर होळीच्या दिवशी जर तुम्हाला कोणी पांढरे पदार्थ दिले तर ते खाणे वर्ज करायचे आहे। पांढरे पदार्थ म्हणजे कुठले? दुधाचे पदार्थ, दुधापासून बनवलेले पदार्थ, मिठाई असेल, रबडी असेल, खीर असेल किंवा कुठलाही पदार्थ जो पांढरा असतो, दुधापासून बनवला असतो, तो जर का तुम्हाला कोणी दिला तर होळीच्या दिवशी आपल्याला स्वतःवरती संयम ठेवायचा आहे। बिलकुल तो पदार्थ खायचा नाही। तो यासाठी खायचा नाही की या दिवशी तांत्रिक क्रिया देखील केल्या जातात। आपण जीवन जगत असताना आपल्याला चांगले वाईट लोक मिळतात। म्हणजे लोकांना दिसते की याची प्रगती किती आहे, समोरच्या व्यक्तीची किती प्रगती आहे, त्याचा जॉब कसा आहे किंवा त्याचं घर आहे, त्याच्याजवळ गाडी आहे, परंतु त्यामागची जी मेहनत आहे ती कोणाला दिसत नसते। वरवरचं सगळ्यांना दिसत असते। मग सगळेच जण असे असतील असं नाही, परंतु एखादा दोन व्यक्ती आपल्या आजूबाजूला असा असतोच की त्याला ते सहन होत नाही किंवा त्याच्याकडून ते बघवलं जात नाही। मग अशा वेळी ही जी व्यक्ती आहे ती तांत्रिक क्रिया करण्याचा प्रयत्न करत असते। त्यामुळे होळीच्या दिवशी तुम्हाला कुणी जरी पांढरे पदार्थ दिले तर ते खाणं टाळायचं आहे, कटाक्षाने टाळायचं आहे। म्हणजे आता तुम्हाला एखादी व्यक्ती माहित आहे की धार्मिक आहे, चांगली आहे, तुमच्या घरातली आहे, तशा व्यक्तीकडून तुम्ही खाऊ शकता। तुम्ही स्वतः बाहेरून दुकानमधून आणून तुम्ही खाऊ शकता। दुकानामधून आणलं तर दुकानदाराला आपल्याशी काय घेणं देणं, तो एक व्यवहार करतो आहे। आपण पैसे देऊन ती मिठाई खरेदी करून आणतो आहे, त्याचा काही विषय नाही। परंतु जर तुम्हाला कोणी असं व्यक्ती ज्याचं तुमचं पटत नाही किंवा काहीतरी मतभेद होतात, तुम्हाला समजा एखाद्या वेळेस त्या व्यक्तीचा अनुभव आला असेल, आता जरी तो तुमच्यासोबत गोड वागत असेल तरी सुद्धा तुम्ही अशा व्यक्तीकडून होळीच्या दिवशी पांढरे पदार्थ खाणं टाळायचं आहे, घेणं टाळायचं आहे। एखादा व्यक्ती तुम्हाला माहिती आहे की धार्मिक आहे, सगळं नीट आहे, तर मग अशा व्यक्तीकडून तुम्ही घेऊ शकता। घरातल्या व्यक्तीकडून देखील तुम्ही खाऊ शकता। समजा होळीच्या दिवशी आता नारळ फोडलं जाते किंवा नारळ देखील होळीमध्ये टाकल्या जाते, तर अशा वेळी तुम्ही नारळ हे प्रसाद म्हणून जर एखादा चांगला व्यक्ती देत असेल की तुम्हाला माहिती आहे की याच्याने आपले चांगले संबंध आहे, अशा व्यक्तीकडून तुम्ही घेऊ शकता। होळीचा तो एक प्रसादच असतो। परंतु समजा काही मतभेद झाले पूर्वी, आता जरी गोड वागत असेल तरी अशा व्यक्तीकडून तुम्ही नारळ वगैरे घेणं किंवा कुठलेही पांढरे पदार्थ घेणं तुम्ही टाळायचं आहे। तांत्रिक क्रिया देखील केल्या जातात। म्हणजे सगळेच जण तसे असतील असं नाही, परंतु आपण एक सावधगिरी बाळगावी, कारण की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर। त्यामुळे आपण सावधगिरी या दिवशी आवर्जून बाळगावी, कारण होळीच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मक तांत्रिक ऊर्जा या सक्रिय असतात। काय आहे की होळी सण हा नकारात्मकतेचं दहन करत असतो आपण होळीमध्ये, परंतु ही जी रात्र असते ही तांत्रिक लोकांच्यासाठी अतिशय महत्त्वाची रात्र असते आणि या दिवशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मकता होळीच्या रात्री ही वातावरणामध्ये पसरलेली असते। त्यामुळे आपण काळजीपूर्वक या दिवशी वागायचं असते। दुसरा पदार्थ म्हणजे पान खायचं नाही। विड्याचं पान जे आहे ते खायचं नाही। आता खूप जणांना पान खायची सवय असते, परंतु तुम्ही स्वतः दुकानमध्ये जाऊन पान घेता आहे ती एक वेगळी गोष्ट आहे, परंतु तुम्हाला कोणीतरी आणून देत आहे त्या अशा कंडिशनमध्ये मग तुम्ही पान होळीच्या दिवशी खाणं वर्ज करा। म्हणजे त्या व्यक्तीकडून घेणं ते पान वर्ज करा। ही एक सावधगिरीच असते आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत नसतात। म्हणजे आता भरपूर जणांचा यावरती विश्वास असेल किंवा विश्वास नसेल, परंतु अशा गोष्टी जगामध्ये होत असतात। फक्त आपल्याला त्याचा लवलेश नसतो की आपल्या आजूबाजूला झालेलं नसते किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये कोणामध्ये अशा गोष्टी घडलेल्या असतात, त्यामुळे देखील आपल्या कानावरती त्या गोष्टी नसतात, परंतु अशा गोष्टी अजूनही घडतात। आणि जगामध्ये जसं चांगली वृत्ती आहे तसेच वाईट वृत्तीचे लोक देखील असतात। म्हणजे जसा दिवस आहे तसंच अंधार देखील आहे, देव आहे तर दानव देखील आहे। त्यामुळे आपण ह्या गोष्टी होळीच्या दिवशी तरी, म्हणजे तसं तर तुम्हाला मी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की या 4 सिद्धरात्री आहेत, ज्या दुर्गा सप्तशती या ग्रंथामध्ये सांगितले आहे की 4 सिद्धरात्री आहेत। तर या दिवशी जर आपण सेवा केल्या तर आपले जे काही दुःख आहेत ते छोट्याशा सेवेने देखील म्हणजे दूर व्हायला सुरुवात होते। एवढ्या सिद्धरात्री महारात्री असतात, परंतु या रात्रीचं जी होळीची जी रात्र आहे त्याचा निगेटिव्हली देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो। नकारात्मक ऊर्जेसाठी याचा वापर केला जातो। त्यामुळे या दिवशी सावधगिरीनेच आपल्याला वागायचं आहे, सावधगिरी या दिवशी बाळगायची आहे। 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे।
आणि ह्या ज्या बाहेरच्या बाधा वगैरे ह्या होत असतात, म्हणजे खूप जणांना असे अनुभव असतात, फक्त एवढंच असते की आपल्याला ते माहीत नसते, आपल्या कानावरती त्या गोष्टी आल्या नसतात. मग अशा वेळी वेगवेगळे पारायण देखील सांगितले जातात, नवनाथांचे वगैरे पारायण सांगितले जातात, पण जे वाईट शक्ती त्यांना ते पारायण देखील करू देत नाही. म्हणजे अशा भरपूर घटना ह्या जगामध्ये घडत असतात. त्यामुळे आपण या दिवशी सावधगिरी बाळगलेली कधीही चांगली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.